नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते. तर तुम्ही कधी कांद्याची पातीची भाजी खाल्ली आहे का? तर या पद्धतीने बघा अगदी झटपट आणि चवीला म्हणाल तर अप्रतिम चवीची तयार होणारी कांद्याच्या पातीची रेसिपी आज आपण इथे बघतोय. त्यासाठी बघा इथे कवळे कांदे म्हणजे जसे की पात हिरवीगार असते आणि कांदेसुद्धा खूप छान कवळे होते. बघितलं अशा पद्धतीचे कांदे बाजारात आता यायला लागले. तर कांद्याची पात तीच घेऊन आलेली होती मी. तर बघा आता कांदे कापून ठेवलेले आहेत आपण आणि या पद्धतीने बघा आपल्याला कांद्याची ही जी पात आहे ती कट करून घ्यायची आहे. ही कांद्याची पात आणि जे कांदा असतो आपला कवळा जो कांदा असतो तो सुद्धा कांदा आपल्याला इथे या भाजीसोबत कट करून घ्यायचा आहे, कवळे कांदे. तर त्याच्यासाठी आपण इथे पहिले पात कट करून घेऊया. इथे आता मी पात कट करून घेते. तोपर्यंत आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून त्याच्या पुढील बेल घंटी दाबायला विसरू नका. म्हणजे आपले छान छान व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा पाहायला भेटतील आणि त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल. आता बघा इथे आपली कांद्याची पात बघू शकता, खूप छान हिरवीगार पात आहे, चिरूनसुद्धा झालेली आहे. इथे काही कवळे कांदेसुद्धा त्याच्याबरोबरचे होते ते घेतलेले आहेत आणि ते सुद्धा छान असं कापून घ्यायचे. बघा या पद्धतीनं कापून घेऊया. आता बघा इथपर्यंत तुम्हाला थोडा जरी आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमचा एक लाईक आणि एक सबस्क्रायबरसुद्धा आमच्या नवीन यूट्यूबरसाठी खूप लाख मोलाचा असतो. तर त्यासाठी सांगते, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या. आणि आता बघा इथे कांदेसुद्धा आपले कापून झालेले आहेत. अगदी साधी सोपी रेसिपी आहे, पटकन होणारी आहे, तशी चवीलासुद्धा खूप छान लागते. आता बघा कांदे वगैरे सगळं कापून झालं आणि आपल्याला ते धुवूनसुद्धा घ्यायची आहे कांद्याची पात. तर आता इथे बघा तेल घातलेलं आहे. 2 चमचे तेलामध्ये छान मिरची बारीक कट करून घातली आहे. जास्तीही बारीक करायची नाही, कारण जास्त बारीक केलं तर हिरवा पातीचा कांदा पण असतो आणि मिरचीसुद्धा हिरवी असते तर आपल्याला माहीत नाही पडणार, किंवा लहान मुलंसुद्धा खाताना कदाचित तिखट लागू शकतं, त्यांना जास्त मिरची जाऊ शकते तोंडामध्ये. तर त्यासाठी मोठी मिरची घालायची म्हणजे काढतासुद्धा येते. आता बघा मिरचीसुद्धा छान भाजून झालेली आहे तेलावरती आणि तिकडे आपण कांद्याची पातसुद्धा छान अशी पाण्यामध्ये धुवून घेतली आहे आणि निथळवून घेतली आहे चाळणीवरती. तर ती पात बघा याच मिरचीमध्ये किंवा तेलामध्ये या फोडणीमध्येच घालायची आहे. या पद्धतीनं पात घालून घ्यायची आणि ही पात आपल्याला छान या तेलावरती परतवून घ्यायची आहे. जसं जसं परतवत जाऊ आपण तसं तसं एक 2-3 मिनटानंतर तुम्ही बघू शकता इथे कांद्याची पात कमी झालेली असेल, म्हणजे खूप कमी होते भाजीसुद्धा ह्याची. आता बघा याच्यावरती चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता पाणी वगैरे घालण्याची काहीच गरज नाही. खूप छान भाजी तयार होते. आणि मीठ घातल्याच्या नंतर इथे आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. तर ते सुद्धा कूट जास्त बारीक नसावं आणि इथे शेंगदाणे बघा भाजून घेऊन त्याचं हे दाण्याचं कूट बनवलेलं आहे आणि हे सुद्धा थोडंसं दाणेदारच आहे, म्हणजे थोडंसं ओबडधोबड असंच आहे. त्याच्यामुळे अजून छान भाजी चवीला लागते. ही झटपट होणाऱ्या कांद्याच्या पातीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मात्र कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. अगदी जवळूनसुद्धा तुम्हाला दाखवते भाजी कशी झाली आहे बघू शकता आणि या पद्धतीनं नक्की बनवून बघा आणि तुमचे अनुभव माझ्याशी शेअर करायला अजिबात विसरू नका. चला अगदी जवळूनसुद्धा दाखवते, बघू शकता खूप मस्त दाणेदार कूटसुद्धा छान दिसतं त्याच्यामध्ये. चला तर मग उद्या पुन्हा भेटू अशा छानशा रेसिपीसोबत.